हो, हा तोच जीवदान किल्ला आहे ज्याचं संवर्धन जर झालं नसतं तर आज गडावर जायला राजमार्ग सोडून पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागला असता. का तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याच गडाचा इतिहास सांगायला मी पुन्हा एकदा आलो होतो जुन्नर दुर्ग टीम सोबत किल्ले जीवदानला. सकाळीच ट्रेक सुरू केला. जंगल पॅचच्या आधी एक छोटासा इंट्रो घेतला. मी ठाण्यातून आलो. मी नवी मुंबईवरून आलोय. मी पण जुन्नर दुर्गोत्सव टीमचा एक व्हॉलेंटियर आहे. आणि मग जंगल ट्रेक स्टार्ट केला. जंगलामध्ये एका सुरक्षित ठिकाणी येत देवराईबद्दल माहिती दिली तर त्यांचा प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो. आणि मग पायरी मार्ग लागला. शेवटी रॉक पॅच सुरक्षितपणे सर करत दरवाजामध्ये आलो. पहिले तर गडाचा आणि दरवाजाचा इतिहास सांगितला आणि मग गडाची अवस्था काय होती आणि तिथे चालू असलेल्या संवर्धनामुळे किती बदल झालाय हे सांगितलं. एकेकाळी मातीत गाडलेला हा पायरी मार्ग आज मोकळा श्वास घेतोय त्याचं कारण म्हणजे सह्याद्रीचे दुर्गसेवक. मग गडाची धान्य कोटरपाशी आलो, त्याची माहिती घेतली. त्यानंतर सर्वांसोबत मस्तपैकी जेवणावर ताव मारला आणि मग जिवाई देवीचं दर्शन घेतलं. माथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश आणि वास्तू दाखवल्या. त्यानंतर गडाचं मुख्य आकर्षण असलेला वानररंगी सुळका पाहत खाली आलो.